नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो, फ्युचर डॉक्टर या YouTube चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्याकरता खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय। यामध्ये आपण पाहणार आहोत MBBS BDS ची राऊंड प्रक्रिया, तसंच चॉईस फिलिंग आणि तसंच एअर मार्किंग काय पद्धतीने करायचं असते किंवा भविष्यात काय करावं लागणार आहे, तुम्हाला कास्ट रँक आणि SML चा इफेक्ट काय होणार आहे, त्याबरोबर डॉक्युमेंट आणि ऍडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने राहणार आहे, प्रत्येक राऊंडची ऑल इंडिया कोटा राऊंड आणि स्टेट राऊंड प्रक्रिया यामध्ये फरक कशा पद्धतीने, तसंच ए ग्रुप, बी ग्रुप आणि सी ग्रुप ची प्रोसेस कधी आहे, कशा पद्धतीने आहे महाराष्ट्रामध्ये, रिटेन्शन जो फॉर्म भरायचा आहे ऍडमिशन नंतर त्याचं काय महत्व आहे आणि कट ऑफ एक्सपेक्टेड काय आहे महाराष्ट्राचा, हे सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक सबस्क्राईब जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत करा। MBBS आणि BDS याची राऊंड प्रक्रिया कशा पद्धतीत आहे, तर या जवळपास MBBS BDS BMS BHMS फिजिओथेरपी सर्व या नीट प्रक्रियेची राऊंड प्रक्रिया समानच आहे। ज्याला ए ग्रुप मध्ये आपल्याला MBBS BDS आहे, बी ग्रुप मध्ये राऊंड प्रक्रिया जी होणार आहे ती BMS BHMS BUMS ची आहे, सी ग्रुप मध्ये जी होणार आहे ती फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि BSLP करणमधील ग्रुपमधीलचे कोर्स याकरता ही सी ग्रुपची, ज्याला की 12वी बोर्डाची ग्रुपिंग लागत नाही, नीट क्वालिफाय पण लागत नाही। ए आणि बी ला म्हणजे MBBS BDS BMS BHMS BUMS पर्यंत आपल्याला नीट क्वालिफाय पण लागतं आणि कॅटेगरीनुसार 12वी बोर्डाची ग्रुपिंग पण लागत असते। तर या पद्धतीत ही जी होणार आहे प्रक्रिया त्याचा प्रथम पार्ट सुरू झालेला आहे। यामध्ये MBBS आणि BDS ची चॉईस फिलिंग 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या दरम्यान आहे। याचा फर्स्ट राऊंडचा रिझल्ट हा 13 ऑगस्टला येणार आहे आणि 14 ऑगस्ट ते जवळपास 22 ऑगस्ट पर्यंत जॉईनिंगला वेळ दिलेला आहे। मध्ये 15 ऑगस्टच्या सुट्ट्या आल्यामुळं आपल्याला जॉईनिंगला थोडा वेळ वाढून भेटलेला आहे फर्स्ट राऊंडला, आणि ऑल इंडियाची जी वेळ एक्सटेंड होत गेलेली आहे त्यामुळे पण कदाचित थोडा जॉईनिंगला एक्स्ट्रा वेळ दिलेला आहे। तर जॉईनिंग प्रक्रिया ही तर मी सांगणारच आहे आता, पण सध्याची फर्स्ट राऊंड करता प्रत्येकाने MBBS BDS च्या चॉईस फिलिंग करायचे, त्यानंतर MBBS BDS नंतर ऑल इंडियाचा BMS BHMS BUMS चा राऊंड होईल आणि त्यानंतर स्टेटचा BMS BHMS चा राऊंड आहे। फर्स्ट राऊंड कशा पद्धतीने असतो, MBBS BDS BMS BHMS BUMS आणि फिजिओथेरपी सगळ्यांसाठी हा राऊंड राहणार आहे वेगवेगळे, पण त्याच्या डेट्स वेगवेगळ्या राहतील, पण राऊंड प्रक्रिया हीच राहणार आहे। फर्स्ट राऊंडला एखाद्या विद्यार्थ्याने आता MBBS BDS ला चॉईस केलेला आहे, समजा 8 ते 11 ऑगस्टच्या दरम्यान, आणि त्याला 13 ऑगस्टला कॉलेज अलाउड झालं तर त्यांना या कॉलेजला जॉईन पण करू शकतात। म्हणजे तुम्हाला मिळालेलं कॉलेज तुम्हाला आवडलंय तर जॉईनिंग करून फक्त तुम्ही तिथं त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचं नाही, म्हणजे पुढील राऊंडला अपग्रेडेशन म्हणजे पुढच्या राऊंडला परत चॉईस फिलिंग करावं लागणार। पहिली चॉईस फिलिंग न होणार जर तुम्ही जॉईनिंग झाला आणि रिटेन्शन फॉर्म भरला नाही। रिटेन्शन फॉर्म भरला तर जे जॉईनिंग झालेलं कॉलेज फिक्स पुढे राऊंडला जाता येणार नाही। मग अजून एक प्रक्रिया, जर मिळालेलं कॉलेज तुम्हाला आवडले नाही तर त्याला आपण फ्री एक्झिट म्हणतो। म्हणजे फ्री एक्झिट म्हणजे काहीच करायचं नाही, कसली प्रक्रिया करायची नाही, तुम्ही जसं काही चॉईस फिलिंगच केलंय असातला भाग आहे फ्री एक्झिट, त्यामुळं फ्री एक्झिट पण देऊ शकता फर्स्ट राऊंडला। फर्स्ट राऊंड फ्री एक्झिट असल्यामुळे कसलंही तुमचं 1 रुपयाचं नुकसान आहे। सेकंड राऊंडला मात्र कोण जाणार, ज्यांनी जॉईनिंग होऊन रिटेन्शन फॉर्म भरला नाही असे सेकंड राऊंडला जाणार, ज्यांनी फ्री एक्झिट घेतले असे जाणार, ज्यांनी कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं किंवा त्यांनी चॉईस फिलिंगच केली नाही फर्स्ट राऊंडला असे पण सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग परत करू शकता। पहिली चॉईस फिलिंग धरल्या जाणार नाही, 0 झाली जॉईनिंग नंतर किंवा फ्री एक्झिट नंतर। सेकंड राऊंडला मात्र जॉईन झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला कॉलेज अलाउड झालं, सेकंड राऊंडचं जर अलाउड झालं कॉलेज तुम्हाला, तर या ठिकाणी तुम्ही एकतर जॉईनिंग व्हा आणि परत रिटेन्शन फॉर्म न भरता थर्ड राऊंडला जाऊ शकता तुम्ही। आणि जर तुम्ही या ठिकाणी असंच फ्री एक्झिट घेतलं म्हणजे काहीच केलं नाही प्रक्रिया, चॉईस पे घरीच थांबला, फ्री एक्झिट म्हणजे काहीच करायची नाही, तर तशी फ्री एक्झिट घेतला सेकंड राऊंडला तुम्ही, तर तुमचं या ठिकाणी जे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केलं होतं ते कॅन्सल होणार आहे। महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन तुमचं सेकंड राऊंडला मिळालं कॉलेज आणि जॉईन नाही झाला तर मात्र
तुमचं फक्त 1000 रुपयाचाच होईल आणि थर्ड राऊंडला परत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. परत तुम्ही 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करू शकता. किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं जर व्हॅलिडिटी मिळाली नसेल कास्टची तर त्यांनी एमबीबीएस बीडीएस ची पण चॉईस फिलिंग करू शकतात. म्हणजे जर बीएमएस ला जायचं असेल आणि अलॉटमेंट बीडीएसचं अलॉटमेंट भेटल्यानंतर बीएमएस ला जायचं, बीडीएसचं अलॉटमेंट घ्यायचं आणि ती घेऊन समाज कल्याणाकडे जाऊन तुम्हाला व्हॅलिडिटी मिळू शकते किंवा कोर्टामार्फत अलॉटमेंटच्या आधारे व्हॅलिडिटी एसटी एससी कास्टच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत भेटलेले आहे. तर तुम्ही आता कोणतेही म्हणजे जे कोर्सला नाही जायचंय ते पण टाकून तुम्ही जर कॉलेज अलाउड झालं आणि त्याचं अलॉटमेंट घेऊन गेला, भलेही ती राऊंड मधून लागत नसेल मॅनेजमेंट मधून लागलं अलाउड झाला तर तुम्हाला त्याच्या आधारे लवकर व्हॅलिडिटी मिळू शकते. हा एक फायदा आहे जर तुम्ही प्रक्रियेत व्हॅलिडिटी ज्याला भेटली नाही अशांना. आणि सेकंड राऊंडला म्हणजे तुम्ही कॉलेजला जॉईन असेच विद्यार्थी व्हायचे नाही की ज्यांना व्हॅलिडिटी नाहीये, मग त्यांना रिरजिस्ट्रेशन करायचं चान्स. ऑल इंडिया जर तुम्ही सेकंड राऊंडला पहिल्या राऊंडला ऑल इंडिया फ्री एक्झिस्ट आहे ऑल इंडिया कोठ्याला एमबीबीएस बीडीएस सर्वांना. तर ऑल इंडिया कोठ्यात मात्र तुम्ही जर सेकंड राऊंडला जॉईन नाही झाला तर गव्हर्नमेंट कॉलेजला ओपनला तुम्हाला 10,000 रुपये डिपॉझिट असतं. पण कॅटेगरीला तुम्हाला 5,000 डिपॉझिट असतं आणि डीप कॉलेजला 2 लाख रुपये डिपॉझिट असतं. तर हे डिपॉझिट तुमचं जप्त होणार जर सेकंड राऊंडला ऑल इंडियात जॉईन नाही झाला. स्टेट मध्ये काय व्हायला फक्त रजिस्ट्रेशन कॅन्सल व्हायला लागलं. त्यामुळं स्टेट मध्ये सेकंड राऊंडला जर आपण जॉईन नाही झाला फक्त रजिस्ट्रेशन पण ऑल इंडियात वेगळ्या प्रकारे डिपॉझिट जप्त होणार आहे. स्टेटला तसा डिपॉझिट प्रकार नाहीये. मग थर्ड राऊंडला रिरजिस्ट्रेशन ऑल इंडियात बी करता येते पण परत डिपॉझिट भरावं लागतं. स्टेटला मात्र डिपॉझिट न भरता परत रिरजिस्ट्रेशन करता येते ज्यांनी सेकंड राऊंडला मिळालेल्या कॉलेजला जॉईन नाही झाले त्यांनाच किंवा ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलंच नव्हतं अशांनाच थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करता येते. ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलंय ऑलरेडी जॉईन आहे कॉलेजला त्यांना फक्त थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग करायची आहे अपग्रेडेशन न रिटेन्शन बनणाऱ्यांना. आणि ज्यांनी ऑलरेडी इथं रिटेन्शन दिले सेकंड राऊंडला त्यांना इथे थर्ड राऊंडला जायचा विषयच नाहीये. फक्त थर्ड राऊंडला रिरजिस्ट्रेशन 30 विद्यार्थी करू शकतात. ते आजपर्यंत रजिस्ट्रेशन नाही केलं किंवा सेकंड राऊंडला मिळालेल्या कॉलेजला जॉईन झाले नाही म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं. या दोनच विद्यार्थ्याला रिरजिस्ट्रेशन करायची गरज आहे. जुन्या विद्यार्थ्यांना रिरजिस्ट्रेशन ज्यांना अलाउड कॉलेज नाही झालं त्यांना गरज नाहीये. फक्त चॉईस फिलिंग आहे. ज्यांनी जॉईन आहे रिटेन्शन नाही दिली त्यांना पण चॉईस फिलिंग आहे. थर्ड राऊंड पर्यंत सर्वांना जाता येतं फर्स्ट राऊंडच्या विद्यार्थ्यांना जरी जॉईन झाले असले आणि अपग्रेडेशन होत असतात. पण थर्ड नंतर इथं तुम्ही क्लोज व्हायला स्टेट मध्ये पण ऑल इंडियात जर थर्ड राऊंडला जॉईन झाला ऑल इंडियात तुम्हाला एखादा कॉलेज अलाउड झालं आणि तुम्ही जॉईन नाही झाला तुम्ही स्टेटच्या प्रक्रियेतून गेलात ऑल इंडियाच्या प्रक्रियेतून गेलात. इथं फ्री एक्झिट नाहीये आणि थर्डला जॉईन झाला तिथंच क्लोज झाला. तसं स्टेटला थर्डला तुम्ही जॉईन झाला तर इथंच क्लोज झाला आणि इथं जर फ्री एक्झिट घेता नाही जॉईन होता तर तुम्ही स्टेट प्रक्रियेतून ज्या कोर्स मधून तुम्ही प्रक्रिया केली एमबीबीएस बीडीएसच्या असेल एक ग्रुपच्या तर त्या प्रक्रियेतून तुम्ही बाहेर पडता. त्यामुळे थर्ड राऊंडच्या वेळेस विचार करूनच चॉईस फिलिंग करा. जर कॉलेज पाहिजे तीच टाका विनाकारण टाकू नका. जसं की ज्याला एमबीबीएस ला जायचं त्याने बीडीएस टाकू नका, ज्याला बीएमएस ला जायचं त्याने बीएचएमएस टाकू नका. फोर्थ राऊंडला त्याच विद्यार्थ्यांना चान्स आहे ज्यांना आतापर्यंत कॉलेज मिळालं नव्हतं किंवा आतापर्यंत कुठेही म्हणजे थर्ड राऊंडच्या वेळेस ते जॉईन नव्हते जरी मिळालं सोडून दिलं आणि थर्ड राऊंडच्या वेळेस ते सध्या जॉईन नाही किंवा थर्ड राऊंडला कॉलेज अलाउड झालं नाही अशा विद्यार्थ्यांना फोर्थ स्टे वॅकन्सी राऊंड राहील. आणि तो फोर्थ स्टे वॅकन्सी राऊंड त्यांचा असा राहणार आहे की म्हणजे एखादं थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा फोर्थ राऊंडला राहील किंवा फिफ्थ राऊंडला पण ही पहिलीच थर्ड राऊंड पासूनचीच काउंट केल्या जाईल. ही ती नोटीस आल्यानंतर सांगू मागील वर्षीच्या अगोदरच्या वर्षी असंच केलं होतं. थर्डची चॉईस फिलिंग कंटिन्यू केली गेली होती. त्यामुळे थर्ड राऊंडच्या जी नोटीस येणार आहे त्यावेळेस आपण सांगणार की पुढील राऊंड थर्डच्या नंतरच्या चॉईस फिलिंग करायची गरज आहे का नाही नोटीस नंतर कळणार जरी असेल तर हे अशा पद्धतीत राऊंड होतात. एमबीबीएस बीडीएस असं हे 5 पद्धत होतात म्हणजे स्टेप फर्स्ट आणि स्टेज 2 होऊ शकते. स्पॉट कदाचित होणार नाही. सुप्रीम कोर्टाने आदेश आहे महाराष्ट्रात 2 वेळेस झालं मागील 2 वर्ष पण यावर्षी कदाचित होणार नाही स्पॉट राऊंड. तर कारण बीएमएस बीएचएमएस बंद झालेले आणि त्याच्या आदल्या वर्षी बीडीएसचा पण नव्हता झाला फक्त एमबीबीएसचा झाला होता. ते पण नंतर त्याला अवैध एनएमसी घोषित केलेला आहे. त्याचा अजून कोर्ट केस चालू आहे. त्यामुळे स्पॉट राऊंड होतो नाही होतो हे नक्की भविष्यात आपण सांगू.
तर फिफ्थ राऊंड हा स्पॉट होईल का ऑनलाईन होईल ते नंतर कळणार आहे. आणि BMS BHMS चे 8 राऊंड मागील वर्षी झाले होते आणि जवळपास याचे 4 ते 5 राऊंड होतील MBBS BDS चे. फिजिओथेरपीचे पण जे C ग्रुप आहे त्याचे पण 3 ते 4 राऊंड होतील. तर जे जे राऊंड जसे होतील त्याची प्रक्रिया सांगू. BMS BHMS चे ऑल इंडियाचे वेगवेगळे राऊंड असतात. ऑल इंडियाचा एक डीम आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा असतो. स्टेटचा पण मॅनेजमेंट कोटा वेगळा असतो. स्टेट कोटा 85 असतो. एक ऑल इंडिया प्रायव्हेट कॉलेजचा असतो. त्याची वेगवेगळी ज्या त्यावेळेस आपण नोटीस नंतर प्रक्रिया सर्व डिटेल्स BMS BHMS च्या सांगणार आहोत वेगळ्या पद्धतीत. सध्या MBBS BDS साठी आपण चॉईस फिलिंगला भरपूर जणांना हे आहे की चॉईस फिलिंग करता वेळेस पहिला प्रश्न येतो की इयर मार्किंग ओपन करायची की रिझर्व. पण इथं खूप गोंधळ आहे. ओपन जर कराल तुम्ही तर तुम्हाला पहिलं काउंट उलट आहे. कॅटेगरी मोजल्या जातं आणि नंतर ओपन मध्ये धरल्या जातं. जर तुम्ही रिझर्व कराल एअर मार्किंग तर तुम्हाला ऑलरेडी ओपन मध्ये बसतात का वगैरे बघतात आणि नंतर रिझर्व मध्ये बसतात का बघतात. एअर मार्किंग डोनर जो असतो तो रिझर्व लिहिलेला असतो. त्याला एक रिझर्वेशन म्हणजे तुमच्या कास्टला एक जागा सोडून जातो जर ओपन मध्ये जाता वेळेस त्या कॉलेजला. म्हणून रिझर्व करतात ते विद्यार्थी नक्कीच त्या कास्टचा फायदा करतील. म्हणजे ती ओपन मध्ये जातील फी सवलत सारखीच भेटत असतील. फी सवलतीला कसली अडचण नाहीये. पण ओपन टाकलं म्हणून कन्फ्युज होऊ नका. तुम्ही कॅटेगरी मध्ये अगोदर कॉम्प्युटर काउंट करतं आणि नंतर बसत असाल तरच ओपन मध्ये काउंट केला जातो. म्हणून जास्त फायदा हा विद्यार्थ्यांचा 20-19 आहे पण त्यातला त्यात ओपन मध्ये आहे. आणि तुम्हाला कास्ट सवलती ह्या ओपन जरी अलाउड झाली सीट तरी कास्ट सवलती तुमचे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनच्या वेळेस जी कास्ट टाकलेली आहे त्यानुसारच भेटते. म्हणजे ओपनला 8 लाखाच्या आत असेल तर 50% ट्युशन फी माफ. तसंच बाकी कास्टला OBC EWS SCBC या मुलींना ट्युशन फी 100% माफ. म्हणजे डेव्हलपमेंट भरावी लागते. टोटल फीच्या 90% माफ. त्याच पद्धतीत विजय NT1 NT2 NT3 यांना मुलं आणि मुलींना ट्युशन फी 100% माफ म्हणजे डेव्हलपमेंट भरावी लागते. आणि OBC चे मुलं SCBC चे मुलं आणि EWS चे मुलं यांना जर EWS असेल तर 8 लाखाच्या आत उत्पन्न मर्यादा आहे. बाकीच्यांना उत्पन्न मर्यादा नॉन क्रिमिलियरच्यांना आहे तर उत्पन्न मर्यादेची गरज नाही. 8 लाखाच्या वर असेल तरी पण फी सवलत देणार पण ही 50% देणार आहे. आणि याच पद्धतीत SC ST ला उत्पन्न मर्यादेची गरज नाही. त्यांना 8 लाखाच्या वर पण असेल उत्पन्न मर्यादेचं सर्टिफिकेटची गरज नाही. त्यांना 100% डेव्हलपमेंट आणि ट्युशन फी माफ आहे. आता प्रत्येक कॉलेजला फर्स्ट राऊंडला कॉलेजला जॉईनिंगला जाता वेळेस काय करायचं आहे. जॉईनिंगला जाता वेळेस आपण डॉक्युमेंट काय काय लागणार त्याचे व्हिडिओ थोडा टाकणार आहे. त्याचबरोबर कटऑफ तुमचा कास्ट आहे SML कशा पद्धतीत राहील या वर्षीचा याचा एक व्हिडिओ छोटा तुम्हाला सांगणार आहे शेवटी. आणि डॉक्युमेंटला तुम्हाला जी डॉक्युमेंटची यादी देत आहे ती सर्व डॉक्युमेंट त्या कास्टनुसार पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला झेरॉक्स डॉक्युमेंटच्या मिनिमम 3 प्रती आणि त्या कॉलेजला जाता वेळेस या सगळ्यांचं ओरिजिनलचं तुम्हाला एक पेन ड्राईव्ह मध्ये सॉफ्ट कॉपी घेऊन जायची आहे. आणि परत तुम्हाला त्या कॉलेजनुसार तुमच्या कास्टनुसार DD काढावा लागणार आहे. तो DD घेऊन जावं लागणार आहे. सुट्टीच्या दिवशी चेक अलाउड करतील पण DD त्या कॉलेजला जॉईनिंगला जाता वेळेस. आणि 10 पासपोर्ट लागतील मिनिमम. आणि विद्यार्थी आणि स्टुडंट ऍडमिशनला एवढं लागणार आहे नक्कीच. तर हे जॉईनिंगला जाता वेळेस लागणार आहे. तुम्हाला जरी पहिल्या राऊंडला कॉलेज अलाउड झालं जॉईन झाला रिटेन्शन नाही म्हटलं हे सर्व डॉक्युमेंट दिले आणि परत कॉलेज बदललं तर परत ते सर्व वापस आणायचा. DD परत दुसरा जो कॉलेज मिळेल त्या कॉलेजच्या नावाने चेंज करायचा. आणि डॉक्युमेंट जसं तसे तुम्हाला रिटर्न भेटतात DD भेटतो आणि परत दुसरा DD काढून डॉक्युमेंट घेऊन परत विद्यार्थी जाऊन दुसऱ्या कॉलेजला जॉईन करायचं. असं प्रत्येक वेळेस कॉलेज बदलल्यावर होणार आहे तुम्हाला ही प्रक्रिया. त्यामुळं ही आणि त्याची प्रोसेसिंग चार्ज पण 1,500 रुपये घेतली जाणार आहे.
या पद्धतीत तुम्हाला नीटला मार्क देणाऱ्या विद्यार्थ्यांचे राऊंड आहेत, की फ्री एक्झिट वगैरे आहे. बीएससी नर्सिंगचा सध्या राऊंड झालेला आहे, त्याला फ्री एक्झिट नाही. मिळालेल्या कॉलेजला जॉईन होऊनच अपग्रेडेशन आहे, फर्स्ट राऊंड फ्री एक्झिट नाहीये, त्याच्या विरुद्ध आहे. याच्यात मात्र एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस, फिजिओथेरपी या सर्वांना हे फ्री एक्झिट फर्स्ट राऊंड आहे, तिकडे नाहीये. आणि हे या पद्धतीत तुम्हाला डॉक्युमेंट जमा करून परत घेऊन परत जावं लागणार. मिळालेल्या कॉलेजला हे डॉक्युमेंट डीडी हे सर्व घेऊन गेल्यानंतर फर्स्ट राऊंडला रिटेन्शन नाही दिलात तुम्ही, कॉलेज जॉईन केला, सेकंड राऊंडला परत चॉईस फिलिंग केला, परत कॉलेज बदललं, परत त्या पहिल्या कॉलेजला जाऊन ते अलॉटमेंट दाखवून हे डॉक्युमेंट डीडी वापस आणायचं, हे डीडी जमा करा किंवा दुसरा डीडी काढा, नंतर जमा करा आणि परत मिळालेल्या कॉलेजला हे सर्व डॉक्युमेंट पहिल्या राऊंडला केली तशीच प्रक्रिया करायची आहे. या पद्धतीत ही प्रक्रिया आहे. डॉक्युमेंटची यादी आपल्याकडून सादर करतो आता आणि आपल्याला कट ऑफ काय राहील हे पण आपल्याला आपण पाहता आहात की हे प्रवेशासाठी लागणारे एवढे कागदपत्र आहेत. कास्टनुसार आणि तुमच्या प्रवेशाला जाता वेळेस सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला याच्या मिनिमम 3 प्रतीमध्ये झेरॉक्स आणि ही सर्व स्कॅन करून पेन ड्राईव्हमध्ये डॉक्युमेंट ॲडमिशनला ज्याला कॉलेज अलाउड होईल त्यांना हे घेऊन जावे लागणार आहेत. ती डॉक्युमेंटची यादी एकदा सर्वांनी पाहून घ्यायची आहे. टोटल काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत हे डिटेल्स याचं आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आपण पाहत आहोत नीट परीक्षेचा दिल्यानंतर एमबीबीएसचा जो महाराष्ट्रामध्ये 2025ला येणारा कटऑफ हे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कटऑफ प्रथम पाहणार आहोत. यामध्ये ओपन कास्टचा जो आहे तो कॅटेगरी रँक नसल्यामुळं एसएमएलनुसार मागील वर्षीचा एसएमएल आणि यावर्षीच्या एसएमएलमध्ये जवळपास 43,000 एसएमएलला ऑल इंडिया रँक जो होता मागील वर्षी 43,241 तर यावर्षी 45,074 आहे. या पद्धतीत जर ओबीसीचा बघितला तर कास्ट रँक बघावा लागणार आहे. प्रत्येक कास्टचा कास्ट रँकनुसार एसएमएल. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की ओबीसीचा कास्ट रँक कमी झाला म्हणजे त्या प्रत्येक कास्ट रँकला हा एसएमएल वाढला म्हणजे विद्यार्थी संख्या कमी झाली. तर एससी, एसटी आणि व्हीजे यांची विद्यार्थी संख्या वाढलेली आहे. तसंच NT1ची विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे कास्ट रँकनुसार. तर NT2, NT3 यांची विद्यार्थी संख्या वाढलेली आहे कास्टमध्ये. हे कास्ट रँक मागील वर्षी 2024 आणि 2025 आणि एसएमएल हा पाहून घ्यायचा आहे आपण. तर आपल्याला कळणार आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा म्हणजे जनरल म्हणजे सर्वांकरता, मुलांकरता आणि जनरल सर्व कास्टचा कास्ट रँक, ऑल इंडिया रँक, एसएमएल यानुसारच कटऑफ येणार आहे. कटऑफ जो आहे त्याचे मार्कसुद्धा बघून घ्या प्रत्येकाने. प्रत्येक कास्टचे मार्क यानुसार यावर्षीचा कटऑफ राहणार आहे. हे जनरलचा म्हणजे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी जनरलमध्ये येतात, पण वुमन्सचा प्रत्येक कास्टचा जो आहे तो कास्ट रँकनुसारच वुमन्सचा पण कटऑफ येत असतो. 30% आरक्षण ते वुमनचा कटऑफ ह्या गव्हर्नमेंटचा आणि इथे प्रायव्हेटचा आपण पाहून घ्यायचा आहे. यानुसारच कटऑफ यावर्षीचा राहणार आहे. आणि जरी या ठिकाणी NTC कास्टचा किंवा NTD कास्टचा कटऑफ हाय दाखवला म्हणजे 484, 482 मार्क, तरी पण ओपनमध्ये बाकीचे जातात म्हणून 475 जो ओपनचा येणार आहे, जो सेमी प्रायव्हेट कॉलेज म्हणतात त्या कॉलेजचा, त्यानुसार आपल्याला 475 कटऑफ हा NTC आणि NTDचा येणार आहे. तर यानुसार कटऑफ आहे, मार्क आहे, ऑल इंडिया रँक आहेत. हे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि वरील हे गव्हर्नमेंट कॉलेजचे कटऑफ आहेत. तर आपण हे पाहून घ्या व्यवस्थितप्रमाणे. हा कटऑफ राहणार आहे यावर्षी 506 ओपन कास्टचा गव्हर्नमेंटचा राहील आणि 475 प्रायव्हेटचा राहील. बाकी कास्टचा प्रत्येक कास्टचा बघून घ्यायचा आहे. नक्कीच हा ॲक्युरेसी लेवल येणारा कटऑफ आहे मागील वर्षीच्या कास्ट रँकनुसार MBBS कोर्स करताचा. या पद्धतीत जे आपण आता सर्व पाहिलेलं आहे, ही प्रोसेस बघितलेली आहे, यामुळं आपले कदाचित सर्व कन्फ्युजन निघाले असतील असं मी मानतो. आणि आपल्याला जे पण काय अडचणी असतील भविष्यात त्या नक्कीच कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा. आपल्या प्रश्नाची उत्तर देऊ. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल पहा आणि आम्हाला नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा.
धन्यवाद.